काय असं भेटायला आलो होतो, इथे आलो होतो तर म्हटलं चला मुख्यमंत्र्यांशी भेटून घेऊया. नशिबाने 2 वर्षानंतर ते मला भेटले, चांगला चहा बी पाजला. काय चर्चा झाली? आता चर्चा काय झाली, मग बाहेर दोघांनी येऊन इथे नसती का चर्चा केली? नाही मग पण मुख्यमंत्री जे कोण होतील तुमचा पाठिंबा असेल कसं कसं बघताय? अहो मी विरोधी पक्षात आहे मॅडम. पण पाठिंबा असेल का? अहो पण मी विरोधी पक्षात आहे मॅडम. विरोधी पक्षाचा जरी असला तरी तुम्ही आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटायला आला, तर भेटणं हे काय पाठिंबा देण्यासाठी असतं का? तुमचं नेमकं काय म्हणणं असेल? माझं म्हणणं जे विरोधी पक्षाचं आणि शरद पवार साहेबांचं म्हणणं असेल ते माझं म्हणणं असेल. कारण विरोधी पक्ष नसणार अशा संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते केलं होतं. विरोधी पक्ष नसणार म्हणजे मी विरोधी बाकावरच बसणार आहे ही वैयक्तिक भेट होती का? असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते मला माहित नाही. नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या पराभवानंतर तुम्ही भेटायला आलेलात म्हणून विचार. महाविकास आघाडी गणपतीमध्ये भेटायला होतात तुम्ही, गणपतीनंतर आज पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे. गणपतीमध्ये आम्ही 6-6 महिन्यानंतर भेटतो, कारण का भेट मिळतच नाही. एवढी गर्दी असते त्यांच्याकडे की भेटच मिळत नाही. आज थोडी गर्दी कमी होती, त्यामुळे झाली आपली 2-3 मिनिटाची भेट. पण कारण काय, म्हणजे असं तर्कवितर्क लावले जात आहेत की आपल्या भेटीमागचे काय नव्हतं, आपण क्लिअर करू शकता का? तर्क वितर्क हा राजकारणात राहिलाच पाहिजे. संशय हा राजकारणात राहिलाच पाहिजे, तरच तुमचं महत्व वाढेल ना. आज तुम्ही तर्क वितर्क केलं तर महाराष्ट्रात चर्चा होईल ना. तर सगळंच तुम्हाला मी उघडपणाने सांगितलं तर महाराष्ट्रात चर्चा काय होणार, काहीच होणार नाही. आपण नेहमी आरोप केला होता की अजित पवार हे निधी देत नाहीत, निधी अडकवून ठेवलेला गेल्या 2.5 वर्षात, तर मुख्यमंत्री बाजूलाच राहतात, तर तुम्ही साथ घालायला आलो होतं गेल्या वेळी तुम्ही म्हणाले होते. पण तेव्हाही त्यांनी मला मदत केली नाही ना. मी उघडपणाने सांगतो, मला एकनाथ शिंदेने नाही मदत केली. जी अपेक्षा मला शिंदे साहेबांकडनं होती ती पूर्ण झाली नाही माझी. मला कोणीही मदत केली नाही. मी एकटा लढलो. एकटा लढून 1 लाखाने जिंकून आलो. मला सगळ्या बाजूनी माझी कोंडी केली, तरी लोकांचं प्रेम होतं. मी केलेल्या कामावरती लोकांचा विश्वास होता आणि म्हणून 1 लाख मतांनी निवडून आलो. पण मग आरोप करताय तुम्हीच की ईव्हीएम मुळे झालं ना. मी जिंकलेलो आहे तरी आरोप करतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. जा पाटणला आणि जा उत्तर कराडमध्ये. बाळासाहेब पाटलांना मतं किती पडली आहेत माहितीये तुम्हाला? 90,935. पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांना मतं किती पडली आहेत माहितीये तुम्हाला? 90,935. नाशिकमध्ये जा. नाशिक मधल्या 6 उमेदवारांना मतं किती पडली आहेत? 1,38,200, 1,38,513, 1,38,616. अशी काय मतं असतात काय? याची मागणी केली तुम्ही पूर्ण. मी त्यांच्याकडे मागणी कशाला करू? ते काय काय करणार आंदोलन? सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की ज्यांना ईव्हीएम वर आक्षेप आहे त्या सगळ्यांनी, जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो, मी आज राजीनामा देतो. हिंमत असेल तर करावं. चला, त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो. जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की हाय घ्या आणि जरा कोणते अध्यक्ष म्हणजे काय ते फक्त नाही. पण मग लांबत का चालले आता 8 दिवस होतील उद्या. अहो तो प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा. मी थोडी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता आहे. जर महाविकास आघाडीचं सरकार आली असती तर घाई केली असती ना. कोणी सरकारने सरकार आमचं नाही आहे ना. आता कशाला उगाच आम्ही आलो असतो तर कशाला उगाच सुखाचे पेढे खायचे? जेव्हा आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला, तर आता ते सगळं बसतो ना. अमित शहा आणि कोणाची हो झाली ना, 2 मिनिटाची झाली. काय कारण अचानकपणे ते गावी निघून चालले, आज बैठक होणार होती. त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चाललं. ते म्हणाले मला जरा थकवा आलाय, खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललोय. सरकार म्हणतात की मुहूर्त नाहीये 2 तारखेपर्यंत. बरोबर आहे. उद्या अमावस्या आहे. अमावस्याला कोण शपथविधी करतं काय? अमित शहा आणि सीएमची भेट झाली काल. ते आनंदी दिसत नाही. हे बघा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही त्यांचा चेहरा दिवसात 10 वेळा बघता, त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय. मला तर काही दिसलं नाही. त्यांनी केस कापलेत, केसाला तेल लावलंय, त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता, मी माझ्या अँगलने बघीन. देवेंद्र फडणवीस सीएम झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की? माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय? तुम्ही काय काळजी करू नका. मला कशाने आनंद होतोय मला माहितीये, पण मी तुम्हाला सांगणार. मुख्यमंत्री महोदय यांची बॉडी लँग्वेज काय वाटते एकंदरीत? तुम्ही आता भेट घेऊन नाही, त्यांची बॉडी लँग्वेज मला
काल त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही, कारण का ते खुर्चीवर बसले होते. आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना, चालताना दिसत. दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटोमध्ये. कोणाचा? अजितदादांचा त्यांचा आनंद आणि काय ते दुःखाचं हे मला काय समजत नाही. पण आता उपमुख्यमंत्री यापूर्वी तुम्ही म्हटला होता की शिंदे तुम्हाला वेळ देत आहे, तुम्ही अनेकदा वेळ मागूनही पण मी दिलेली नाही. मी आज का बोलायला घाबरतो की काय? नाही मला वेळ दिली त्यांनी. गर्दीत भेटायचे, मी काम सांगितलं घाणी हे बघ रे काम करून दे, कागद काय आहे? आज मग मन की बात झाली का? आज मनमोकळी चर्चा झाली. संजय राऊतांचं म्हणणं आहे की दादा उपमुख्यमंत्री तुम्हाला वाटतं का? सर, विरोधी पक्षनेता कोण होणार असं सवाल वारंवार विचारला जातो. अमोल मिटकरी यांनी काल ट्विट केलं होतं, जंगल में सन्नाटा छाया है, फिर से आएगा. दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचे सूचक ट्विट होते. त्यांचा सूचक ट्विट आणि त्याचा अर्थ त्यांना विचारा, मला माहिती. दादा म्हणतात की लोक म्हणतात दादा परत उपमुख्यमंत्रीच राहणार. वाटतं तुम्हाला उपमुख्यमंत्री? अहो ते काय राहणार आहे मला काय माहिती. त्याचे 135 आहे, त्याचा मुख्यमंत्री होणार आहे. हे लोकशाहीतलं साधं गणित आहे. नाही, पण मग त्यांची इच्छा. सर तुम्ही म्हणत आहात की ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आलाय. तुमच्या मतदारसंघात हा घोळ करण्यात नाही आला का, किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी? माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, मोठा लढा उभारणार आहे विरोधक ईव्हीएम बद्दल. लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिलाय. ही जर लोकशाही पुढचे 100 वर्ष टिकवायची असेल, या देशाचा रशिया करायचा नसेल, या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल, आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल, तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध नाही, लोकशाही वाचवण्यासाठी ECI विरुद्ध लढा द्यावा. 2019 ते 2024 मध्ये मतं वाढली किती? 5 लाख. किती? 5 लाख. आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती? 46 लाख. किती? म्हणजे 5 वर्षात 5 लाख आणि 4 महिन्यात 46 लाख. 800 पट मतं वाढली. हे कधी शक्य असते का? कोणाची मतं कुठनं आली, कुठे गेली, काही कळलं नाही. डिलीटेड ऍडेड, काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही, काय नाही. इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे. कारण का, इलेक्शन कमिशन मध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात, त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले, तेव्हाच खरं तर यांचा कट लक्षात यायला हवा होता. विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली. हा कट फार आधीपासून शिजला होता. 2019 ते 2024च्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा आहे. शेवटच्या 3 तासात मतदान वाढलेलं. जरा थांबावं. शेवटच्या 3 तासात मतदान वाढलेलं नाही. तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो. 8 वाजता मतदान सुरू होतं, 9ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं, 9 ते 10 मध्ये मतदान होतं, 10 वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं. असं 11, 12, 13, 1, 2, 3, 4, 5 पर्यंतचं मतदान ते जाहीर करून टाकतात. आणि 5 ते 6चं मतदान ते असतं, ते साधारण 7 वाजेस्तो त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे. यावेळेस काय झालं, 1 अमुक टक्के मतदान झालं आणि 11:30 वाजता त्या 5च्या मतदानामध्ये 7.83चा इन्क्रीज झाला. किती? 7.83%. म्हणजे 76 लाख मतं वाढली. कशी वाढू शकतात? 7 तास तुम्हाला लागतात कशाला? फक्त 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं याची टक्केवारी मोजायची होती, तर तुम्हाला 5 ते 6 मध्ये झालेल्या 1 तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणित मांडायला 7 तास लागले कशाला? पण काही निकाल धक्कादायक आहेत. किती तर शक्य नव्हतं की हे मी सांगितलं तुम्हाला. असे किती मतदारसंघ सांगू, किती ते मतदान एक आहे. मी तुम्हाला कराड उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं मतदान सांगितलं. 90,935, 90,935. ते अशक्य आहे. नाशिकमध्ये 6 मतदारसंघ असे आहेत, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 हे मतं कॉमन आहेत.
पूर्ण महाराष्ट्राची शीट घेऊन बसा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. पुढच्या 8 दिवसात आम्ही सगळे घेऊन येणारच आहोत. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलंय की कुठल्याही ठिकाणी त्यांनी जाहीर करावं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं. 101 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं त्यांनी. थांबा, जरा वेळ थांबा ना. दूध का दूध, पाणी करायला आम्ही मोकळे आहोत ना. 2022 ला जो ज्यांनी विरोध केला त्या सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला या निवडणुकीत. पाडण्याचा प्रयत्न नाही झाला, पाडले. पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी पण सत्ता उरवायची नाही असं काही डाव. असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची, महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची, या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे.